तरी थेट दृश्य आपण सध्या पाहतोय शिवतीर्थ या ठिकाणची राज ठाकरेंच्या निवासस्थानी आता पक्षप्रवेश सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल कधीही वाजू शकतं। अगदी येत्या काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात देखील अनेक समीकरणं बदलताना चित्र पाहायला मिळते। अनेक पक्षप्रवेश सध्या केले जात आहेत। यातच राज ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सध्या पार पडत असल्याचं पाहायला मिळते। तर आपल्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे सध्या मनसे पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्ष देखील जोमात कामाला लागल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळतंय। महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, मनसे असेल, इतर अनेक पक्ष यांच्याकडून सध्या सातत्यानं आता या निवडणुकांच्या तयारीला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। यातच आता नाशकातील शरद पवार गट आणि भाजप कार्यकर्त्यांचा हा मनसेमध्ये प्रवेश सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच सध्या पक्षांतर हे कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षांतराला आता वेग आलेला आहे। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय। यामुळे नाशिकमध्ये शरद पवार गट असेल, भाजप असेल यांना मोठा धक्का बसत असल्याचं पाहायला मिळते। कारण शरद पवार गट आणि भाजपमधील कार्यकर्ते यांनी आता मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, शिवतीर्थ निवासस्थानी हा पक्षप्रवेश सध्या पार पडतोय का? अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे पक्षप्रवेश होत आहे। नाशिक जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील अनेक पदाधिकारी यांचा या कार्यकर्त्यांचा जो मनसे प्रवेश होत आहे। या ठिकाणी राज ठाकरे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश होत आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे यावर काही बोलणार आहेत किंवा त्यांची काही भाष्य करतात तेही पाहणं महत्वाचं असणार आहे। पण सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता हा पक्षप्रवेशातून नाशिक जिल्ह्यात महत्वाचा मानला जातो। निश्चित महेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।